बघा, 720 रुपये ए व बी यांना अशा प्रमाणात वाटले की ए ला बी च्या 2/7 पट एवढी रक्कम मिळाली तर ए ची रक्कम. प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो लक्ष द्या, इथं ए आणि बी मांडू. वाटपा संबंधीचं वर्णन ए ला बी च्या 2/7 पट. उदाहरणार्थ या बी ला x रक्कम मिळाली असं गृहीत धरू. ए ला बी ची रक्कम x च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह 2/7 पट एवढी रक्कम मिळाली ए ला बी च्या. अशा पद्धतीची मांडणी. लेकरांनो लक्ष द्या, इथं x आणि 2 यांचा गुणाकार 2x छेदस्थानी 7. लक्ष द्या, इथं x च्या छेदस्थानी काही नाही, कोणतीच संख्या कोणतंच पद एकटं नसते, त्याच्या छेदस्थानी 1 हा असतो. हे प्राथमिक शिक्षण घेत असताना आम्ही गुरुजीकडून शिकलो. इथं आता छेदस्थानी 1 घ्यावाच लागतो. झाले 2 अपूर्णांक. अपूर्णांकाचा गुणाकार हा अंशाचा, केवळ अंशाचा आणि छेदाचा होत असतो. ही अतिरिक्त माहिती. का एखाद्या वेळेस तुमच्या मनामध्ये संभ्रम, x ला 2 का गुणायचं? त्या कारणामुळे अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा, छेदाचा. x गुणिला 2 अर्थात 2x, 7 गुणिला 1 7. ओके. आता या दोघांना वाटलेली रक्कम आहे लेकरांनो 720 रुपये. त्यांचे वाटपाचे हे गुणोत्तर अधिक स्वरूपात 2x छेदस्थानी 7 अधिक x समोर 720. आता हा 2x छेदस्थानी 7 अधिक x पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंश अधिक अपूर्णांकात रूपांतरण कसं करतो? छेदाने पूर्णांकाला गुणणे, त्यामध्ये अधिक असेल मिळवणे. काय मिळवणे? तर अंश. बरं का, छेदस्थानी 7 जसेच्या तसे 720 समोर. अंशातील ही बेरीज 9x छेदस्थानी 7 समोर 720. 9x ला एकटं करू 720 कड जाताना 7 आता गुणिला स्वरूपात. x ला एकटं करा 720 गुणिला 7 भागीला 9 का मांडायची? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत गुणिला असेल भागीला मांडावी लागते. 9 8 72 हे उरलं 0 8 वर. x म्हणजे 80 आणि गुणिला किती हो? तर हे 7. x म्हणजे हा गुणाकार 8 7 56 त्यावर 0. x चा वाटा कळाला सर? 560 रुपये. किती? 560. आपल्याला याची रक्कम विचारली. याच्या वाटपाचं गुणोत्तर 2x छेदस्थानी 7. या गुणोत्तरात मिळाल्या x ची किंमत 2 गुणिला x ची किंमत 560 भागीला 7 करायचे. हा भाग द्यायचा 7 8 56 त्यावर 8 न भाग गेला 8 वर हे उरलेलं 0 म्हणजे काय? तर 2 गुणिला 80 हा गुणाकार म्हणजे प्रश्नाचं उत्तर. 80 गुणिला 2 म्हणजे 160 रुपये याला मिळणारी रक्कम असेल. आणि प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. संकीर्ण प्रश्न संच, गुणोत्तर प्रमाण, भागीदारी प्रमाण, नफ्याचं गुणोत्तर, ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.